आई प्लीज प्लीज आमच्या लग्नाला परवानगी दे ना प्लीज। देऊ, मी तुझ्या लग्नाला विरोध करतेय ते फक्त तुझ्या सुखासाठी। मी कितीही विरोध केला तरी तू जसं विक्रमशी असलेलं नातं तोडायला तयार नाहीस, तसं तू काहीही सांगितलंस तरी या लग्नाला परवानगी द्यायला माझं मन तयार होत नाही। देऊ, मी काय करू? आई म्हणून माझं कुठे चुकतंय का ग? कॉफी। हल्ली त्या नताशा बरोबर सलगी वाढलेली दिसते। नाही, ती सहज आली होती तेव्हा थोड्याशा गप्पा झाल्या, विशेष काही नाही। पण तुम्ही तिला परत कामावर ठेवलं ते खरंच खूप चांगलं केलं। हो, आम्ही तिला परत नोकरीवर ठेवलंय, पण ती आपली नोकर आहे विसरू नका। तिच्याशी जास्ती सलगी करणं बरं नाही, कारण ती त्या लायकीची नाही आहे। असंच आहे तर मग तिला परत कामावर तरी कशाला ठेवलं? तिला राजे शिर्के कंपनीच्या अंतर्गत घडामोडींबद्दल बरीच माहिती होती, त्याचा फायदा आमच्या विरोधकांनी घेतला असता, म्हणून तिला आम्ही कामावर ठेवलं। या तुमच्या बिझनेसच्या गोष्टी झाल्या, आमची तिच्याशी निव्वळ मैत्री आहे, बिझनेस नाही। दोन्हीचा काय संबंध आहे? संबंध आहे। तुमच्याशी इमोशनल गोष्टी करून आपल्या दोघात ती फूट पाडू शकते, आणि आमच्या विरोधकांना मदत करणं हे तुमचं परम कर्तव्य नाही का? का पुण्यात त्रयस्थानी येऊन आपल्या नात्यामध्ये अंतर निर्माण करावं? इतकं का आपलं नातं पोकळ आहे? अरे हो, नातं आहे असं म्हणायला आपण जपलंय तरी कुठे ते? या अशा एकत्र राहण्याला काय अर्थ आहे? तुम्हाला काय समजायचं ते समजा, पण आम्ही सांगू तसंच तुम्हाला वागावं लागेल। देव, कुठे बाहेर चाललीस? हो, साईमांना भेटायला। देव, तुला वेळ लागलाय का? साईमांना भेटायची काय गरज आहे? हे बघ साक्षी, मी ठरवलंय, विक्रमच्या घरच्यांनी आमच्या लग्नाला परवानगी द्यावी, त्यांनी लग्नाला हजर राहावं, यासाठी मी शेवटपर्यंत प्रयत्न करणार। तशी आपली आई लग्नाला तयार होत नाहीये म्हणून मला वाईट वाटतंय, तसंच साईमांच्या विरोधामुळे विक्रमला वाईट वाटत नसेल। देव, हे बघ, ते सगळं कळतंय, मला पटतंय, पण एवढं सगळं रामायण झाल्यानंतर तिथे जाऊन काही फायदा होईल असं नाही वाटत आहे मला। एकदा प्रयत्न करून बघण्यात काय प्रॉब्लेम आहे? देव, पण तू हे बघ साक्षी, मला एकदा प्रयत्न तर करू देत। ठीक आहे, ऑल द बेस्ट। थँक्स, बाय बाय। आईने जर विचारलं तर साईमांना भेटायला गेले असं सांगू नकोस हं? नाही सांगणार। चल, मी येते, जा, बाय बाय।
देवयानी, देवयानी, तू तू इथे देऊ? मला सायमनला भेटायचं होतं. सायमाना भेटायचं होतं? म्हणजे तुम्हाला सगळ्यांनाच. कशी आहेस तू? तू तू ये ना, बैस. मी सायमाना बोलावते. तू बैस. साईमा, देवयानी तू तुझी इथे यायची हिंमतच कशी झाली? साईमा, मी हात जोडून विनंती करतो आपल्याला. देवयानी आपल्या घरी आली आहे. तिला तुमच्याशी बोलायचंय. तिला बोलण्याची संधी द्या साईमा, प्लीज. तुम्ही गप्प बसा. हात जोडून विनंती करण्यापेक्षा हिला हाताला धरून बाहेर का नाही काढलं तुम्ही? त्याची काही गरज नाहीये सायमा. मी स्वतःहून इथून निघून जाईन. मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं होतं. साईमा, माझ्यावर झालेले संस्कार मला असं सांगतात की लग्नामुळे फक्त दोन व्यक्तीच नाही तर दोन घरं एकत्र येतात. आणि म्हणूनच माझ्या आणि विक्रमच्या लग्नामुळे दोन घरांमधली एखादी व्यक्ती जरी दुखावली जाणार असेल तरी त्याला काहीच अर्थ उरत नाही. हे कळतंय ना तुला? मग तूच मोडून टाक ना लग्न. मी लग्न मोडायला नाही आली साईमा, दोन घरं जोडायला आली. साईमा, विक्रमने माझ्याशी लग्न करण्यासाठी हे घर सोडलं. तुमच्या सगळ्यांशी नातं तोडलं. पण एक नातं जोडण्यासाठी बाकी सगळी नाती तोडणं हे मला नाही पटत. तशी माझी इच्छाही नव्हती साईमा. दादूंनी हे विक्रम समोर अटी ठेवल्या त्या फक्त विक्रमला त्याच्या ताकदीची ओळख व्हावी म्हणूनच. ज्याची स्वतःचीच लायकी नाही तो दुसऱ्याची ताकद बघतो. ज्याची लायकी नाही तो दुसऱ्याची ताकद ओळखतो. साईमा, तुमचा राग मी समजू शकते. विक्रम घर सोडून गेला म्हणून तुम्हाला दुःख झालंय हेही मला कळतंय. पण साईमा, दुःख फक्त तुम्हाला एकट्यालाच नाही झालंय. विक्रमही तेवढाच दुखावलाय. आणि म्हणूनच साईमा, मी हात जोडते. सगळे गैरसमज विसरा आणि आम्हाला आशीर्वाद द्या. बंद कर ही नाटकं. तू या लग्नाला एवढी का उत्सुक आहेस हे न कळण्या इतके आम्ही मूर्ख नाही आहोत. तुला असं वाटतं की हे लग्न झालं की आम्ही आमचा हट्ट विसरू आणि तुला या राजघराण्याची कुलवधू म्हणून स्वीकारू, म्हणजे सगळी सुख उपभोगायला तू मोकळी. देवयानी, आम्हाला पक्क ठाऊक आहे विक्रम तुला एकटा नकोय. तो हवाय तो सगळ्या वैभवासकट. नाही साईमा, म्हणजे तुम्ही समजावा ना साईमांना. मला खरंच या संपत्तीचा कधीच मोह नव्हता. आम्हाला माहित का नाहीये देव, तू किती निरपेक्ष प्रेम केलंयस विक्रम भाऊजींवर. पण आम्ही तुला एक गोष्ट सांगतो देवयानी, आम्ही या घरात आल्यापासून गप्प राहून सगळं सहन करायला शिकलो.
कारण इथे कोणालाही समंजसपणे काही समजावण्यात अर्थच नाही. आपण दोघी जणी सारख्याच होत देवयानी. आपल्यात फरक आहे तो फक्त एका उमऱ्याचा. उमऱ्याच्या अलीकडे मी आणि पलीकडे तू. सारख्याच. असा हाही ऐकलंस ना प्रियदर्शनी काय म्हणाले ते? असल्या असहाय्य आधारापेक्षा आम्ही काय सांगतो ते नीट ऐक. एक ना एक दिवस आदित्य राजांना आम्ही तुमच्यापासून दूर करू. तुझ्यासारख्या सामान्य मुलीला या राजमहालात जागा नाही. तू कितीही प्रयत्न केलेस ना तरी आम्ही तुला सुख मिळू देणार नाही. तुमचं तुमच्या मुलावर प्रेम आहे मला माहिती आहे, पण माझंही विक्रमवर मनापासून प्रेम. मी एक सामान्य मुलगी आहे, पण मी सुखी आहे. मी राजघराण्याची स्वप्न कधीच पाहिली नाही आणि पाहणारी नाही. मी फक्त विक्रम मधल्या चांगल्या माणसावर प्रेम केलं. खोटं बोलतेस तू. तुम्ही भिकारी होतात आणि आताही भिकारी आहात. आजही तू आमच्या पायाशी भीक मागायला आलेली आहे कारण तू हरली आहेस. हे जे काही प्रेम प्रेम वगैरे तू म्हणतेस ना आता तुझी खात्री पटली आहे की त्यानं 2 वेळेला तुला जेवायलाही मिळणार नाही. आणि आमचं आमच्या मुलावर किती प्रेम आहे हे तू सांगायची आम्हाला गरज नाहीये. आमच्या राजघराण्याच्या इज्जतीसाठी आम्ही नीलराजांना गमावलं आणि तशीच वेळ आली तर आदित्य राजांना गमावण्याची आमची तयारी आहे. गमावण्याची भीती तुला आहे, आम्हाला नाही. कारण काहीही गमावलं तरी ती परत मिळवण्याची धमक आमच्यात आहे. एक ना एक दिवस आदित्य राजे आमच्याकडे परत येतील, पण आयुष्यभर पश्चातापाची वेळ मात्र तुझ्यावर येईल. एका आईचा हा शाप कधीही खोटा ठरणार नाही. साईबा, निघ इथून, नाहीतर नोकरांकडून तुला रस्त्यावर फेकायलाही आम्ही मागे पुढे पाहणार नाही. बाबा, जेवण तयार आहे. रागवलीस माझ्यावर? मला कल्पना आहे देवचं साखरपुडा परस्पर ठरवला म्हणून तू नाराज आहेस. देवयानीचा साखरपुडा करताना मी तुझं मत विचारात घेतलं नाही. चुकलं माझं, पण ही चूक मी मुद्दामून केली. कारण साखरपुड्याला जर अजून उशीर झाला असता तर ते योग्य ठरलं नसतं. तू रणवीरला घाबरून या लग्नाला विरोध करतेस, पण आपल्या देवचा कधी विचार केलायस? ती विक्रम सोडून कोणाशीही लग्न करायला तयार झाली नसती.
आणि अशा वेळेस आपल्याच मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त करून काय मिळणार? मुलीचं लग्न ठरवताना हा मुलगा आपल्या मुलीला सुखात ठेवेल की नाही याचा लोक विचार करतात. विक्रम माझ्या परीक्षेत पास झाल्यामुळे मला खात्री आहे की तो आपल्या देऊला सुखात ठेवेल. आणखीन एक प्रतीक्षा, विक्रमच्या भावानं सुद्धा घर सोडलं, पण आज विक्रमचा भाऊ आणि रागिणी सुखात आहेत ना? तुला आठवतंय प्रतीक्षा, तूच म्हणाली होतीस देवयानीची फक्त आई होऊ शकतेस, तिचं नशीब बदलू शकत नाहीस. आज तिच्या नशिबात जर फक्त विक्रमच असेल तर झालं गेलं विसरून आपण तिच्या आनंदात सहभागी होऊया. आज मी तुला विनंती करतोय की या लग्नाला तू मान्यता दे. आज मृत्युंजय तुझ्या समोर उभा राहून त्यांनी जर तुला विनंती केली असतीस तर तू मान्य केली असतीस ना? देव, नको रडू साशी. तुझं काही एक चुकलेलं नाहीये. फार वाईट वागल्या साईमा तुझ्याशी. शोभलं नाही त्यांना असं वागणं. खरं तर तू सगळं विसरून मोठ्या मनाने त्यांच्याकडे आशीर्वाद मागायला आली होतीस. पण हे चुकलं तुझं देव. अगं कुणाकडे आशीर्वाद मागायला आलीस? त्यांचं मन दगडाचं आहे, त्याला कधीही पाजर फुटणार नाही. खरंच सांगते देव, आज त्यांनी तुला आशीर्वाद दिला नाही म्हणून वाईट वाटून घेऊ नकोस. अगं तुझं हसू हिरावून घेण्याचा अधिकार तू त्यांना दिला नाहीस. साईबा माझ्याशी असं का वागताय? माझं काय चुकलं वहिनी? वेडीस का देव तू? तुझं काही एक चुकलेलं नाहीये. तुझी काय चूक आहे? तू तर मोठ्या मनाने आशीर्वाद मागायला आली होतीस. तुझं खरंच काही चुकलेलं नाहीये. आणि हे बघ देव, विक्रम भाऊजींसाठी हे सगळं सहन करत होतीस ना, ते तर तुझ्याच बरोबर आहे. सुखाने जग त्यांच्या बरोबर. आयुष्य एकदाच मिळतं देव. कितीतरी लोकांना त्याचा अर्थच कळत नाही. कितीतरी वेळा अर्थ कळेपर्यंत आयुष्य हातात ना कायमचं निसटून गेलेलं असतं. तू भाग्याची आहेस देव. तुझं आणि विक्रम भाऊजींचं एकमेकांवरती नितांत प्रेम आहे. तुम्ही दोघं जण एकत्र आहात. आणखीन काय हवं तुला? आमचं एवढं ऐक देव. परत पुन्हा वळून या राजवाड्याकडे बघू सुद्धा नकोस. इथे तुझ्या गुणांची किंमत करणार नाही कोणी. इथे जर आलीस ना देऊ तर तुझा आमच्यासारखाच कोंडमारा होईल. नको नको इकडे येऊस. वळून सुद्धा बघू नकोस या राजवाड्याकडे. जा आणि सुखाने जग. सुखाने जग विक्रम भाऊजींबरोबर. नको येऊ तिकडे.